कधी पाहिलीये रावणाची लंका? पुष्पक विमानासाठी धावपट्टी, इथंच होता रावणाचा राजमहाल. श्रीलंका भारताच्या दक्षिणेकडील एक निसर्गरम्य देश. चारही बाजूंनी समुद्र आणि समुद्रात असलेला देश पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. इथं तुम्हाला प्रभू श्रीराम आणि रावणाच्या लंकेशी संबंधित अनेक पुरावे सापडतील. या पुराव्यांमध्ये श्रीलंकेतील सिगिरिया रॉक फोर्टचाही समावेश आहे. हा एक प्राचीन आणि पौराणिक किल्ला आहे. इथं अनेक जुन्या कलाकृती आणि प्राचीन संस्कृती पाहायला मिळते. असं म्हणतात की सिगिरिया ही एकेकाळी रावणाची लंका होती. इथं असलेल्या खडकावर रावणाचा महाल होता. या राजवाड्यात रावणानं सुरक्षितपणे वास्तव्य केलं. असंही म्हटलं जातं की रावणाच्या पुष्पक विमानासाठी महालाजवळ एक खास हवाई पट्टी होती. रावणाचा महाल किती अनोखा होता हे या दृश्यांमधून दिसून येतं. लंकापती रावणाचं साम्राज्य मध्य श्रीलंकेमधील बदुल्ला, अनुराधापुरा, कॅन्डी, पोलोनारुआ आणि नुवारा एलिया यासारख्या ठिकाणी विस्तारलं होतं. हा महाल कुबेरानं बांधला होता अशी ही एक आख्यायिका आहे. सिगिरिया रॉक हे उंच शिखरावर असलेल्या प्राचीन राजवाड्याचं प्रतीक मानलं जातं. याभोवती काही बगीचे आहेत. शिवाय तलाव आणि कारंजे देखील आहेत. इतकंच नाही तर रावणानं माता सीतेला काही काळ इथेच ठेवलं होतं असंही सांगितलं जातं. त्यानंतर सीतेला इथून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं. या राजवाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो खूप उंचावर आहे. असं असतानाही इथं खास पद्धतीनं पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इथं राण्यांसाठी बगीचे देखील होते. रावणाच्या महालात जाण्यासाठी सुमारे 1000 पायऱ्या होत्या. यासोबतच लंकापती रावण आणि त्याच्या अत्यंत जवळच्या लोकांना वर जाण्यासाठी लिफ्टचीही व्यवस्था होती. रावणाचा मृतदेह आजही रगेलाच्या जंगलात सुमारे 8000 फूट उंचीवर ठेवण्यात आला असल्याचा दावा स्थानिक लोक करतात. रावणाचा मृतदेह ममी म्हणून ठेवण्यात आला असल्याचं सांगण्यात येतं. रावणाचा मृतदेह कधीही खराब होऊ नये म्हणून मृतदेहावर एक अनोखी पेस्ट लावण्यात आल्याचंही बोललं जातं. मात्र याबाबत कोणताही ठोस पुरावा मिळू शकलेला नाही. मात्र तुम्ही श्रीलंकेला भेट देणार असाल तर सिगिरियातील रावणाच्या राजवाड्याला आवर्जून भेट द्या. इथल्या अनेक गोष्टी तुम्हाला रामायणाची साक्ष देतील. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.